हिरवीगार अशी मेथीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं। तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालून घ्यायचा। कांदा 2-3 मिनिट आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। कांदा परतवून झाला की त्याच्यामध्ये धुवून चिरलेली मेथीची भाजी घालून घ्यायची। इथे मी 1 जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे। त्याच्यामध्येच आपल्याला तूर डाळ घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये जेव्हा मेथीची भाजी आपण टाकतो त्यावेळी लगेच ती परतवून घ्यायची, नाहीतर काय होतं की कलर भाजीचा चेंज होतो, थोडासा काळपट पडतो। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याचा जो कूट आहे तो थोडासा जाडसरच ठेवायचा, म्हणजे भाजी खाताना खूप छान लागते। आता हे मिक्स करून झालं की झाकण लावून आपल्याला ही भाजी 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर मस्त अशी मेथीची भाजी तयार आहे। व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि जर पाणी राहिलं असेल तर ते पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं, पण पाणी आटवताना झाकण लावायचं नाही। पण जर तुम्ही पुन्हा झाकण लावलं तर भाजी काळी पडते, त्यामुळे आता ही अशाच पद्धतीने आपल्याला पाणी आटवून घ्यायचं आहे। तर इथं मस्त अशी हिरवीगार मेथीची भाजी तयार आहे।